आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष आज काम करत असताना शिवसेना पक्षाच्या मजबूतीच्या दृष्टीने जे काही पावलं उचलणं आवश्यक आहे ती पावलं उचलली जात आहेत। विशेष म्हणजे वंदनीय बाळासाहेब असताना शिवसेना पक्षामध्ये पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या, त्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये उद्धवजींनी बंद केल्या होत्या आणि फक्त बाळासाहेब म्हणजे चिरंजीव म्हणून ते त्या पदावरती बसले होते किंवा स्वतःला बसवून घेतलं होतं, परंतु तशी प्रक्रिया न ठेवता शिवसेना अंतर्गत पक्षांची जी काही निवडणुका आहेत त्या पुन्हा सुरू करायचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आणि शिवसैनिकांच्या मतांवरनं आपण तिथे मुख्य तिथे आपण तिथे बसायचं किंवा त्या पक्षावरती आपण राहायचं, त्या पदावरती आपण राहायचं हा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे। मला वाटतं कुठल्याही पक्षाची संघटना ही शेवटी लोकशाहीला आधारून असली पाहिजे आणि मला वाटतं अतिशय महत्त्वाचा निर्णय शिंदे साहेबांनी घेतला। त्या अनुषंगाने आजची ही बैठक झालेली आहे। कुठलीही घराणेशाही नाही, कुठलीही मक्तेदारी नाही, जो शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रमुख असेल तोच त्या पदावरती बसेल।